माझं नाव चेतन प्रभाकर केदारी. माझी कंपनी सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि आम्ही एअर कंडिशनिंगमध्ये काम करतो. मी थोडासा निशब्द आहे कारण मी बोलण्याबद्दल बिलकुल प्रिपेअर केलं नव्हतं. म्हणजे आत्ता बसल्या-बसल्या एक 2-4 पॉइंट्स काढायचा प्रयत्न केला, तर सर ऐकणार नाही मला माहिती होतं. ते बोलायलाच लावणार. तर मी जे या जर्नीमध्ये शिकलो, त्याबद्दल बोलायचं थोडंसं प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट इमोशनल थोडंसं बाजूला ठेवून आपण थोडंसं ह्युमरकडं शक्यतो प्रयत्न करू वळायचा. जे इन्सिडेंट्स आपले घडले आणि जे 20-21 लोकं आपण आहोत, ह्याच्याबद्दल बोलायचा प्रयत्न करू. तर बेसिकली सुरुवात झाली की जसा करणला मेसेज आला, तसा सरांचा मलाही मेसेज आला, की बाबा लेह लद्दाखला जायचं आहे. म्हणजे येतोय, नाही येतोय असा काही विषय नव्हता आणि तो जे म्हणला, की बाबा आमच्या रक्तात आहे, तसंच आहे आमचं जवळपास आमचंही तसंच झालेलं आहे, की बाबा सांगितलं तर ही गोष्ट करायची आता. आता काय त्याच्यामध्ये माघारी नाही किंवा तो विषयच नाही किंवा नाही करायची. सुरुवात झाली. मग प्लॅनिंगचा विषय बघा म्हणजे की सुरुवात झाली पुढचे 10 दिवस आम्हाला राईड करायचे किंवा 5 दिवस राईड करायचे. त्याची तयारी म्हणजे पहिली एक तर लोणावळा ट्रिप. लोणावळा ट्रिपमध्ये आम्ही बरेचसं अनुभवलं. म्हणजे देशपांडे साहेबांची मजा म्हणजे जे WhatsApp ग्रुपवरती जे जॅकेटचे फोटोज, पूर्ण फोटोज, बाबा मी हे घेतलंय, मी ते घेतलंय, हे राहिलंय माझं आणि ते कुठून घ्यायचं. मग ही मजा चालू असायची नेहमी म्हणजे तर तिथून सुरुवात झाली. आता काय झालं पहिला दिवस लोणावळ्याचा आणि ठरलं आमचं की आम्ही गुडलक कॅफेमध्ये भेटायचं. चांदी चौकात आम्हाला कॅफेमध्ये भेटायचं. बरं तिथं आलो आम्ही कोणी एकमेकाला ओळखत नव्हतो. एक टेबलवर बसलो. एक जण दुसरे पण काही लोक एक दोघं जण आले आमच्याबरोबर आणि चालल्यात आमच्या गप्पा की बाबा आता जायचं निघायचं आणि निघालो सुद्धा तयारीत निघालो सगळे. ते दोघं जण पण आमच्याबरोबर एक जण होता तो पण आमच्याबरोबर निघाला आणि सरांनी सांगितलं की चला इथं पेट्रोल भरायचे कुणाला. साहेबांचे काहीतरी पेट्रोल संपलं होतं ते खाली जाऊन पेट्रोल भरून आले असं काहीतरी झालं होतं मला वाटतं. मिळालंच नाही ते पेट्रोल आणि आम्ही निघालो तर काही जण 2-4 जण पुढे गेले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कधी गाडी चालवली नव्हती. बरं गाडी चालवली नव्हती तर दुसरी गोष्ट त्यांचे सांगताना नेहमी मिसेसबद्दल सांगायचे की बाबा आमची मिसेसने सांगितलेले व गाडी एक तर सावकाश चालवायची, एक तर स्वतःची गाडी नाही, दुसरं कोणाची तरी मित्राची गाडी त्यांनी आणलेली. तर सुरुवात इथून होती सगळी. बरं आम्ही निघालो त्या दिवशी लोणावळ्याला निघालो. पुढं योगेश सर पुढं होते, आम्ही पुढं होतो आणि मागे आमची एक सवय होती की सरांची सवय की बाबा सगळे आलेत की नाही बघायचं. देशपांडे साहेब नेहमीसारखे मागे होते थोडेसे. नंतर पुढं थांबलो आम्ही ते नंतर आले तर ते म्हणले की बाबा काय झालं काय काय एवढा उशीर. ते म्हणलं अरे तो माझ्याबरोबर माणूस होता तो म्हणला मला इकडे जायचंय आणि मी तो आमच्या ग्रुपचाच नव्हता. नंतर ते आम्हाला कळालं की तो आमच्या ग्रुपचाच नव्हता. बरं तो सगळ्या ग्रुपमध्ये तो सगळ्या निघाला आणि हे त्यांच्याबरोबर चालले होते तर असा विषय होता. तर लोणावळ्याची ही मजा. ची पण वेगळीच मजा होती. ते दापोलीच्या ट्रिपमध्ये गणेश म्हणला मला गाडीच चालवायची. तर ते काहीतरी आठवतंय का? तर नाही गप्पा आपल्याला आता शेवट संपलंच आहे. आता इथं गप्पाच मारायच्या. इनफॅक्ट इंटरॅक्शन झालं तर बरं राहील. तर गणेश म्हणला मला गाडीच चालवायची. तर गणेशने गाडी चालवायला घेतली. नंतर मी मामांना विचारलं अरे इथं काय झालंय तुम्हाला? तेव्हा माझं डोकं माझं आपटलं आणि लद्दाखला असं वाटलं होतं की खूप थंडी असेल आणि बाहेर आलो इतका उकाडा होता तिथे, उष्णता होती आणि चटके बसत होते, अक्षरशः चटके बसत होते. तिथून सरांना म्हणलं की मला हे गोष्टी घ्यायच्यात. ते म्हणले बिलकुल कुठं जायचं नाही आज मार्केटमध्ये. आज ॲक्लिमटायझेशनचा दिवस आहे, गपचूप बसायचं. मग त्याच्यानंतर आमच्याकडं रूम्स आमचे जसं सरांनी सांगितलं तसे असाईन झाले होते आणि मला एक फार चांगला पार्टनर मिळाला होता आमचा तो सोमेश सैनी म्हणून होता. त्याच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं होतं. म्हणजे स्पिरिच्युअलबद्दल त्याचा अभ्यास फार चांगला आहे आणि बरंचसं शिकण्यासारखं होतं. दुसऱ्या दिवशी आमची जर्नी चालू झाली. आम्हाला निघायचं होतं नुब्रा व्हॅलीला निघायचं होतं. तर पहिल्या दिवशी ड्राईव्ह करत आम्ही सगळे निघालो. प्रत्येकाने गाडी त्याची घेतली आणि गाडी निघालो. तर पहिला टप्पा आम्ही ऐकून होतो की बाबा खारदुंगला जर पोचला तर तुमचे 10 दिवस कसे व्यवस्थित निघणार, म्हणजे पुढचं काही अडचण येणार नाही. ठीक आहे, खारदुंगल्याला पोचलो आम्ही. खारदुंगल्याला पोचलो.
त्याच्यात गणेशची मजा की गणेशनी बाबा ते ऑक्सिजन सिलेंडर घेतलं की नाही, मला ऑक्सिजन सिलेंडर घ्यायला जायचं आहे. दुसरी गोष्ट गणेशनी ते चेनचं ल्यूप पण आणलं होतं सगळ्यांसाठी. मला वाटतं सगळ्यांच्या चेनला ल्यूप करण्यासाठी पण त्यांनी ते ऑइल पण आणलं होतं. तर खारदुंगला आम्ही पोचलो, तिथे फोटो वगैरे काढले. मला थोडंसं ऑक्सिजनचं तिथे जाणवलं. मग आपण निघालो तिथे ऑक्सिजन त्याच्याकडून 3-4 वेळा मी पफ्स घेतले आणि आम्ही तिथून निघालो. पहिला दिवस खारदुंगलावरून निघालो. सरांनाही थोडासा ऑक्सिजनचा त्रास झाला होता आणि थोडंसं गाड्यांमध्ये पुढे मागे होत होतं बरंचसं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची स्ट्रॅटेजी लीडरशिप बघा, म्हणजे स्ट्रॅटेजी त्यांनी केली की बाबा ग्रुपला 3 भागात डिवाईड केलं. जे चांगले रायडर्स होते त्यांना मागे ठेवलं. अर्जुन आणि करण पुढे ठेवले. म्हणजे अर्जुनमध्ये एक वेगळीच एनर्जी आहे. तो काय थांबत नाही जागेवर. तर त्याला पुढे ठेवलं. तो काय म्हणजे कुणासाठी थांबत नाही, तो पुढे निघतो, त्याच्यामुळे त्याला पुढंच ठेवलं. करणचंही तसंच होतं, करणलाही त्यांनी पुढं ठेवलं. मध्ये जे थोडेसे सोबर गाड्या चालवणार होते, म्हणजे जर एक वुल्फ पॅकची जी स्ट्रॅटेजी होती ती मला तिथे जाणवली. किंवा मागे रायडर्समध्ये थोडेसे नवीन चालवणारे लोक आणि थोडेसे पुढं चालणारे लिडर्ससारखे. तर ती एक स्ट्रॅटेजिक लीडरशिप क्वालिटी मला तिथे दिसून आली. सरांकडून आम्ही शिकलो. मग मी मागे होतो. मी आणि संजय खेमनार साहेब आम्हाला मागे ठेवलेलं होतं. म्हणजे कोण पुढं पडलं किंवा काय झालं किंवा आम्ही थांबायचो आणि करायचो. पण ही व्यक्ती सारखी मागून पुढे, पुढून मागे सगळ्यांना नुसतं पळवत होते, हलवत होते सारखे. सो दॅट वॉज अगेन आय वॉज ऑब्झर्विंग फ्रॉम दी बॅक एंड. तर ती एक स्ट्रॅटेजी लीडरशिपची आम्हाला तिथे कळाली. नंतर काय झालं की सरांचं ॲक्सिडेंट झाला. सरांचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे पडले ते. आता पडले, आम्ही थांबलो, फटाफट त्यांना उचललं आणि गाडी वगैरे तिथे बघितलं तर गाडी चालू होत नव्हती. त्याच्यातून पेट्रोल लीक होत होतं. तर असं जाणवलं की तेव्हा ते फ्लड झालेली गाडी आणि चालू होईल. तर यांचा कॉन्फिडन्स एकदम डाऊन झाला होता. तरी मी ऐकलं की बाबा गाडी चालवणार का? ते म्हणले चालवणार. माझी गाडी चालव. तर सरांनी घेतलं, त्यांची गाडी दिली त्यांना. इथं गाडी चालू केली आम्ही आणि बसले आणि वाकडं हँडल घेऊन चालवले. ते वाकड्या हँडलसाठी काय ते थोडेसे साईडला बसले असं त्यांनी मला नंतर सांगितलं की बाबा थोडंसं साईडला बसून मी चालवली ती गाडी. तर 100-200 किलोमीटर त्यांनी चालवली. मी प्रयत्न करणार होतो की तुमच्याबद्दल जास्त बोलायचं नाही, कारण काय आहे की इथं जसं हवं आहे तसं सगळीकडे तुम्ही आहेतच. पण पण काय करणार. तर पण मी जे शिकलो त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो ना. तर त्या दिवशी ती लीडरशिप स्किल एक आम्ही त्यांच्याकडून शिकलो. पुढे गेलो, नुब्रा व्हॅलीला पोचलो. नुब्रा व्हॅलीवरून दुसरा दिवस आमचा होता पँगॉंग लेक. पँगॉंग लेकला जो सरळ रस्ता होता तो जवळपास 160 किलोमीटर होता आणि 100-125 किलोमीटर वाढले होते, कारण तो रस्ता बंद पडला होता. तर ठीक आहे, मग जायचं ठरलं. पण दुसऱ्या दिवशी आम्ही 2-4 ॲक्सिडेंट्स आम्ही बघितले. पण त्या ॲक्सिडेंट्समध्ये कुठंच थांबलो नाही. म्हणजे ह्यांचा जरी ॲक्सिडेंट होता थोडासा जास्त हे होता, पण हार्डली 5 मिनिट्समध्ये एव्हरीवन वॉज रेडी. कारण काय होतं की तो पट्टा आमचा जो होता तो 200-250 किलोमीटरचा, 250-300 किलोमीटरचा होता आणि संध्याकाळी 5 वाजता आम्हाला तिथे पोचून संध्याकाळचं 7चं आमचं जे शेड्यूल असायचं की बाबा 7 वाजता आम्हाला ही सगळी जी कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत, हे दिलेले आहेत, ॲस्पेक्ट्स दिलेले आहेत, त्याच्यावरती चर्चा करायची. कारण पुस्तकात सगळ्या लोकांनी ऐकलेलं आहे, संध्याकाळी त्याच्याबद्दल लिहायचं आहे, बिकॉज दॅट वॉज इम्पॉर्टंट. आणि त्यामुळं ह्या माणसांनी बिलकुल थांबलं नाही आणि विदिन 5 मिनिट्स एव्हरीथिंग वॉज रेडी. 5 मिनिटात पडले, ते सुद्धा एकदा पडले. कुलकर्णी साहेब मला वाटतं 1-2 वेळा पडले आणि डॉक्टर भाग्येशसुद्धा एकदा पडले. पण जर्नी डिड नॉट स्टॉप. जर्नी बिलकुल थांबली नाही कोणत्याही परिस्थितीत. आणि गॉड्स ग्रेस किंवा कोणाला जास्त काय लागलं नाही. एव्हरीवन वॉज रेडी आणि सगळ्या गोष्टी झाल्या. तर दुसऱ्या दिवसाचा प्रवास आमचा असा होता की पँगॉंगला पोचलो. संध्याकाळचं आमचं डिस्कशन झालं सेकंड ॲस्पेक्टबद्दल आणि सकाळी उठून पँगॉंग लेकला गेलो. तिथं लेकपाशी विपासना, मी सकाळीच लवकर जाऊन आलो होतो. तुम्ही होते, मी होतो, गणेश आपण सकाळी लवकर जाऊन आलो होतो. आणि नंतर मग सरांनी तिकडं बाकीची टीम गेली होती, तर छान तिकडे एक ॲक्टिव्हिटीसुद्धा त्यांनी केली. बरेचसे लोक त्याच्यामध्ये दमले खरं तर. नंतर म्हणले की बाबा फार जीव निघाला, पण ते छान ॲक्टिव्हिटी झाली त्याच्यामध्ये.
तिसरा दिवस आम्ही निघालो पँगॉंगवरून. मला वाटतं आपण ह्याला लेहला निघालो. लेहचा रोड खूप छान होता आणि तोही एन्जॉय केला आम्ही थर्ड डेसुद्धा. लेहला आम्ही आलो आणि लेहला काय झालं होतं की मी बराच वेळ काळ मागे राहत होतो. नंतर मला थोडंसं फ्रस्ट्रेशनसारखं झालं. मी गाडी काढली आणि मी पुढं पळालो. तर ही वॉज देअर. शेवटी आम्ही सगळे एकत्रच आलो, म्हणजे एकत्रच पोचलो. तर तिसरा दिवस पण आमचा असा गेला. लेहवरून आमचा चौथा दिवस होता आमचा, मला वाटतं आपल्याला कारगिलला जायचं होतं. कारगिलचं ट्रॅव्हल पण फार मोठा होता. दुसरी गोष्ट, आम्ही कारगिलवरून पुढे जाऊन आम्हाला द्रासला जायचं होतं. कारगिलला आम्ही बराच वेळ मला वाटतं थांबत आम्ही 5-6 वाजता पोचलो. 5-6 वाजता पोचलो तर ते डिसिजन असं झालं की बाबा द्रासला दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं आपल्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं तर गाडीने निघायचं का, कारण काय आहे की रिटर्नची जर्नी पण फार मोठी होती. तर मग तिथे स्ट्रॅटेजी चेंज झाली आणि आम्ही एक बस हायर केली आणि त्याचे पैसे आम्हाला द्यायचे अजून सगळ्यांना. तर बस हायर केली. पण बसमध्ये आमचे तुम्हाला सांगतो आम्ही 12 जण होतो, 10-12 जण होतो. संजय खेमनार साहेबांनी सांगितलं, संजय खेमनार साहेब म्हणले की डिसाईड केले की प्रत्येकाने त्याच्या जर्नीबद्दल सांगायचं. आणि ती जर्नी खरंच माझ्यासाठी फार अविस्मरणीय होती. कारण प्रत्येकाची मला जे वाटत होतं की बाबा प्रत्येकजण 100 लोक आहेत, प्रत्येकाकडे 150-150, 200-200 लोक आहेत. बट व्हॉट मॉडेस्ट जर्नी, म्हणजे सगळ्यांची सुरुवात किती मॉडेस्ट होती तिथे आम्हाला कळालं. म्हणजे ह्या सगळ्या 10 दिवसामध्ये बऱ्याच लोकांपेक्षा मी बघितलं की 100 कोटीची काही लोक होती, 150 कोटीची काही लोक होती आणि काही लोक 5,000 कोटीबद्दल बोलत आहेत, काही लोक 1,000 कोटीबद्दल बोलत आहेत. पण सगळ्यांच्या गर्वाच्या माना तिथे मोडलेल्या होत्या. म्हणजे सगळे लोक इतक्या छान ग्रुप त्यांचा झाला होता, मस्त ग्रुप झाला होता. तर फर्स्ट ट्रॅव्हलमध्ये मी जे शिकलो तर ते मी लिडरशिप शिकलो. सेकंड पार्ट ऑफ जर्नी होती जी विपसनाची होती. त्याच्यामध्ये मी जे काही शिकलो असेल तर की बिलीफ जे आपले असतात ते आपल्याला लिमिट करतात, की बाबा मी इथे पोहोचू शकतो बिकॉज आय बिलीव्ह दॅट आय कॅन डू अप टू दिस. दॅट जर्नी वॉज टू एक्सपांड युअर बिलीफ्स. सिम्पल होतं. म्हणजे सिम्पल लॉजिक काय होतं की बाबा तुमचे बिलीफ जे आहेत ते तुम्हाला एक्सपांड करायचे आणि ऑटोमॅटिकली तुमची ग्रोथ होणार आहे, ते 100% होतं. सो सेकंड जर्नी वॉज अबाउट दी एक्सपांडिंग युअर बिलीफ्स. त्याच्यामध्ये काही गोष्टी माझे जे ऑब्झर्वेशन्स होते मी ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. तिथे आम्ही बऱ्याच 2-3 गोष्टी जे महत्त्वाच्या शिकलो. एकतर व्हिज्युलायझेशन टेक्निक शिकलो की बाबा तुम्ही जे लिहिताय करताय, तुम्हाला जे करायचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही कसं व्हिज्युलाइज करायचं आणि कशा प्रकारे ते अचीव होईल, तर ती एक टेक्निक शिकलो. मेंटल काउन्सिल एक व्हेरी पॉवरफुल टूल. म्हणजे कदाचित लोकांनी आधीच्या याच्यामध्ये ते जास्त त्याच्यावरती इलॅबरेशन दिलं नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की बाबा 5 लोक किंवा 7 लोक तुम्ही ठरवा जे तुमचे आयडल्स आहेत, ज्याच्याबद्दल तुम्ही वाचलेलं आहे आणि ज्याच्याबद्दल तुम्ही त्यांना फॉलो करता. तर असे 5 लोकांची नावं लिहून काढा. तर आम्ही ते नावं लिहून काढली आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा असं तुम्ही विचार करा की बाबा तुम्ही एका कॉन्फरन्स रूममध्ये बसलेला आहात, तुम्ही मधल्या चेअरवर बसलात आणि हे जे 5 लोक आहेत किंवा 7 लोक आहेत हे तुमच्या बाजूला बसलेले आहेत. डोळे बंद करून विचार करा आणि मग जे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही त्यांना विचारा. इतकी सुंदर उत्तरं प्रत्येकाची आली. म्हणजे इट वॉज अ लाईफ चेंजिंग टेक्निक दॅट ही गेव अस. त्यानंतर डिसिप्लिन बघा. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की कोणाशी बोलायचं नाही. आत्ता राहुलनी सांगितलं की बाबा तो सरांशी बोलत होता आणि मेजर नीरज बाली आले. आता मी मिलिटरीला फार फॉलो करतो, त्याच्यामुळे मला फार एक्साइटमेंट होती त्यांना भेटायची. मी त्यांचे पॉडकास्ट वगैरे पण बरेचसे ऐकलेले. तर सगळे जाऊन बसले. मी पळत गेलो तिथं बोललो. बरेचसे प्रश्न वगैरे झाले, सगळ्या गोष्टी झाल्या आणि मी विचार करतोय अरे हे सर का येत नाही. बरं सर येत नाही तर सोडा, तो हा जो रोहित आहे तो एकदम
दबकल्यासारखा झाला होता. आपलं डिस्कशनही झालं. बरं अक्षय सेठ साहेब जे आहेत ते काय तिकडे फिरकायलाच तयार नाही. ते फिरकले तरी ते आम्ही जर बघितलं तर ते तिकडे तोंड करायचे. म्हणले काय चाललंय नक्की काय काय कळलं आमची चर्चा चालू होते. नंतर कळालं की बाबा आपल्याला बोलायला नाही सांगितलं आणि इथं आपण सगळ्या गोष्टी चर्चा करत बसलो. मी मामांना म्हणलं, "तर या गोष्टी आहेत, तर गप्प बसावं." नंतर आम्ही सगळे जेवत होतो आणि सर आले मागून. बरं 1-2 तासांनी आले. जर राहुलचं काही सेशन चाललं असेल ते नंतर आले. म्हणले की बाबा आय होप एव्हरीवन इज हॅव्हिंग गुड टाईम अँड डिस्कसिंग. मी म्हणलं, "येस वी आर डिस्कसिंग, बट यू आर नॉट सपोज टू डिस्कस." हे त्यांचे शब्द होते. म्हणजे एवढा मोठा माणूस आलाय, मेजर नीरज बाली आलाय आणि त्याच्या आधीच त्यांनी एक सांगितलं होतं की बाबा यू शुड प्रॅक्टिस सेईंग नो. तर तिथेच मी बघितलं की बाबा इथे मी फेल झालो की बाबा आय शुडंट हॅव कम हिअर अँड आय शुडंट हॅव डिस्कस्ड. बट a person like Major Neeraj Bali, and then he is coming after 2 hours and then uh, telling him in front of him, आम्हाला सगळ्यांना सांगतो की you shouldn't have discussed these things. shouldn't have discussed with him. So that was also a learning experience for me. नंतर आता एरोप्लेनमध्ये येत होतो. एरोप्लेनमध्ये येता येता म्हणजे त्यांच्या शेजारीच मी बसलो होतो आणि साहेबांचं डिस्कशन आमची सवय काय आहे की बाबा त्यांच्याबरोबर फक्त राहायचं आणि ऐकत राहायचं. कालही आमची एक जर्नी होती. सणसवाडीहून यायचं होतं. ते म्हणले, "नाही तू मला ओलाने सोड किंवा ड्रायव्हरला पाठव." मी म्हणलं, "बस." मामांना म्हणले की बाबा फक्त जरी राहिलं तिथं बाजूला तर बऱ्याचशा गोष्टी कानावर पडतात आणि शिकतो. तर तसंच एरोप्लेनला त्यांच्या शेजारी बसलो होतो. ते त्यांचे शब्द काय की बाबा इकडं आलं ना सगळं देऊन टाकायचं, मोकळं व्हायचं आणि नवीन परत चालू करायचं. सो दिस वॉज ऑल्सो वन ऑफ माय लर्निंग्स. What wonderful 21 people I have met. What wonderful people I have met. Amit Arokar. So as I said, 21 जणांचा ग्रुप जो झाला, एव्हरीवन वुड अग्री. काय ग्रुप झाला, व्हॉट अ ग्रुप दॅट वी हॅव. म्हणजे जो माणूस 200-250 कोटीची कंपनी आहे. म्हणजे आपल्यामध्ये आपण विचार करताना विचार करा संकेत की बाबा आपल्याला काय वाटतं या माणसाबद्दल की बाबा कोणाशी भेटत असेल. किती ग्राउंडेड लोक. अमित आरोकर 5,000 कोटीबद्दल बोलतात. मी एरोप्लेन घेणार आहे, आमच्याबरोबर डान्स करतोय, खेळतोय. म्हणजे लुक ॲट द पीपल दॅट वी हॅव गेन्ड. देन देशपांडे साहेब आहेत. 2,500-3,000 कोटीची कंपनी त्यांची झाली आता. अँड लुक ॲट द ह्युमिलिटी, लुक ॲट हाऊ इज ग्राउंडेड. करणच्या बाबतीत मी सरांना सुद्धा बोललो की बाबा त्याच्यात वेगळी एनर्जी आहे. तो मुलगा इतका आमची काळजी घ्यायचा प्रत्येक ह्याच्यामध्ये. म्हणजे तुमचं पाठ दुखते का, पाणी पाहिजे का, या सगळ्या गोष्टी. म्हणजे आज मोठी कंपनी 60-70-80 कोटीची कंपनी त्याची, 200-300 लोक कामाला आहेत त्याच्याकडे. पण तुमची पाठ दुखते का, पाय दुखतायत का, पाणी आणू का. आणि बरं हे असं नाही बरं का, अगदी मनाने तो करायचा, अगदी मनाने तो करायचा. सो भापकर साहेब म्हणजे शेवटच्या दिवशी आम्हाला कळालं की बाबा त्यांचा रिझल्ट आला आहे आणि इंजिनिअरिंग त्यांनी कंप्लीट केलं 9.5 CGPA. लुक ॲट द पीपल दॅट वी हॅड, आहे की नाही. संकेत दुसऱ्या दिवशी थोडासा डाऊन झाला होता. संकेतचा भाऊ. सो ग्राउंडेड पीपल. संजय खेमनार, गणेश साखरेमध्ये वी आर रिअली लुकिंग ॲट द चेंजेस दॅट इज. किती गणेश वॉज ॲब्सोल्युटली नॉट रेडी टू लिसन. त्याला सगळ्या गोष्टी पहिलं बोला, नाही तुम्ही मला बोलू द्या. म्हणजे माझ्या मुलाचा आणि माझ्या भाच्याचा एक मला एक व्हिडिओ आठवतो. माझा मुलगा त्याला बोलू देत नव्हता. तो म्हणतो, "अरे तू मला बोलू दे ना." तशी गणेशची परिस्थिती झाली होती. साहेब तुम्ही मला बोलू द्या, ऐका. पण शेवटपर्यंत ते बऱ्यापैकी चेंज झालं होतं. डॉक्टर भाग्येश, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर इंस्टाग्रामवरती त्याचे किती फॉलोअर्स आहेत. अँड ही वॉज विथ अस. सो वी लर्न लॉट ऑफ थिंग फ्रॉम these people. So at the end,
अजून एक सांगायचं हे किस्सा म्हणजे इनफॅक्ट मी मॅडम तुमचं भाषण मला एक्सपेक्टेड होतं इथे की सरांनी तुमच्याबद्दल बरंच सांगितलं होतं की गाडी मला घेऊ देणार नाही, मला हे घेऊ देणार नाही, ते घेऊ देणार नाही. तर म्हणजे आमचा विषय झाला की बाबा खरंच आम्हाला आहे ना मॅडमचं ऐकायला आवडेल की बाबा की you'd be feeling proud, na? Because look at the person, he has not driven a motorcycle and then he has completed 1,000 kilometer. Not if 1,000 kilometer, पण 500-600 किलोमीटर त्यांनी गाडी चालवलेली आहे लद्दाखला. सो इट मस्ट बी अ प्राऊड फिलिंग. आमचं हे झालं की बाबा त्यांच्या जे मैत्रिणी असतील त्यांच्यामध्ये काय चर्चा चालू असतील आता. तर तो एक विषय झाला. सो so it was a wonderful 10 days, sir. Thank you very much for giving us an opportunity to be part of this journey. We have learnt a lot of things from this journey and definitely we would be part of this. अजून एक किस्सा आठवला म्हणून सांगतो. अमित आरोकर साहेबांनी आता काय झालं, लव्ह रिलेशनशिपचा आमचा विषय चालला होता. लव्ह रिलेशनशिपवरती आम्ही डिस्कशन करत होतो आणि अमित आरोकर साहेबांना बोलायला सांगितलं, प्रत्येकाला सांगितलं होतं बोलायला. तर काय करणार, तर ते म्हणले की बायकोच्या मी रोज पाया पडणार. आणि मला हसायला आलं, मला त्या पॉइंटला हसायला आलं. कारण बट ठीक आहे, मी म्हणलं ठीक आहे हा माणूस जाऊन करेल पण सुद्धा. तर मी जर असं करायला लागलो तर माझी बायको म्हणली की काय झालं नक्की काय. काय चाललंय म्हणजे कुठं शिकून आलाय का काय करून आलाय. तर थँक्यू अगेन की बाबा नेक्स्टची जर्नी आहे तुमची ती फॅमिली बरोबर आहे, म्हणजे त्यांना कळेल की बाबा नक्की काय चालतंय ते. चलो, सो थँक्यू. आय वुड लाईक टू कन्क्लूड माय स्पीच आणि थँक्यू व्हेरी मच फॉर द जर्नी अँड थँक्यू ऑल दिस 21 people फॉर कमिंग इन माय लाईफ अँड गिविंग अ न्यू मिनिंग टू द लाईफ. थँक्यू व्हेरी मच.